मला पार्टी कॉल बोललो होता आई मटेल बी दिलेलं नाही मी मस्त नुसता वळवळ राही ना म्हणजे यांनी मटण खाऊन घेतलं. काय काय टाइम नाही इकडे दिवस बुडून जाईल की पटकन आहे काम करणं भाग आहे. मंडळी आपण आज आपल्या शेतामध्ये कांद्याचा उळ्या टाकायला आलो का. मागचा उळ्या पावसाने आपला पूर्ण सत्यानाश लावून दिला, पण आपल्या शेताजवळच नदीचा सोत्र आहे, त्याच्यामुळं आपल्याला नंतरही पाण्याचा काही टेन्शन नाही. म्हणून आपण लेटकन होणार कांद्याचं पीक घेणारच. त्यासाठी आम्ही आता या पट्टीमध्ये उळ्या टाकायची तयारी चालू आहे आणि इकडं बाकीच्या टाकलेलं आहे. संगत पाणी बी भरून राहिलोय, तुम्हाला दाखवतो. हे बघा, एककडं पाणी भरणं चालू आहे आणि त्याच्यानंतर आपले हे सगळे कार्यकर्ते म्हणजे आपले मित्र परिवार सगळे एक कोणी वाफे तयार करतय, तर कोणी कांद्याचं बी टाकतय, तर कोणी त्याच्यावर सपाट वाफे तयार करत. हर्षद भाऊ बोला. हर्षद भाऊ काय म्हणता? नमस्कार. फक्त ढेकळ टाकू दे. तुम्ही ढेकळ काढायचं काम करताय का तुम्ही? चालेल चालेल. त्यानंतर आपले ओ साहेब काय चालू आहे तुमचं? बोला. काय काय टाइम नाही इकडे दिवस बुडून जाईल की पटकन आहे काम करणं भाग आहे. लवकर काम करायचंय का? म्हणजे आता आपलं इथं सोलर आहे मंडळी. आज सोलरचं पाणी लावलेलं आहे आपण. ते संध्याकाळच्या आता साधारणतः 5:30-6 वाजल्यात आलेले आहे. सोलर बंद होण्या अगोदर आपल्याला लवकरात लवकर आपलं काम उरकवायचं आहे. आणि आपले ते म्हणतायत, जयकांत भाऊ म्हणतायत लवकर लवकर आवरा म्हणे. अरे आवरल्या पाहिजे पटकन. अरे काय आवडलं बाकी भरायचं पाणी भरायचं बाकी. चालेल चालेल. त्यानंतर चला आता आपल्या दुसऱ्या कार्यकर्त्याकडे जाऊ. हे आपले वाफे तयार करतायत नीट, म्हणजे पाणी एकदम गुळगुळीत यायला पाहिजे, त्यामुळं वाफे तयार करतायत. बोला संदीप भाऊ काय म्हणतात तुम्ही? वाफे तयार करायला तुम्हाला त्रास होतोय का? त्रास कशाचा होईल? सत्यम भाऊकडे आल्यावर त्रास कशाचा होईल? सगळी सुविधा आहे त्यांच्याकडे. आणि आमचा संदीप भाऊचा वाढदिवस आहे, त्याचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याच्याकडे आज एकदम एन्जॉय करतोय. हे बघा मंडळी, आपल्या संदीप भाऊंचा आज बर्थडे संदीप भाऊंचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपल्या सगळ्या सबस्क्रायबर करून आणि तुम्ही बघताय त्यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू भाऊ, आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. नितीन भाऊ बोला, काय म्हणता? काही नाही, मला पार्टी कॉल बोललो होता आई मटेल बी दिलेलं नाही मी मस्त नुसता वळवळ राही ना कोणी सुद्धा मला बोललेलं नाही. काही नाही भाऊ. काय तुमची अडचण होती? बोला. माझी एकच अडचण होती भाऊ. सत्यम भाऊ माझं एकच म्हणणं होतं, यांची पार्टी होती, मला लेट बोलवलं, ये ना खाऊन पिऊन आणि खाऊन बसले आणि मला वळी उडायला लावून दिलं. हे पहा मी वळी उडवली. काय सांगायचं तुम्हाला आता? हे पहा मी वळी उडून राहिलो, तुम्हाला मजाक नाही बोलणार मी. अहो एक खाऊन पिऊन बसलेत सगळे. हे पहा इकडे सगळे मित्र आहेत माझे बरं का. कोण आहे का? सगळे पण ना मला खाऊन पिऊन मला वळी उडायला लावून दिले. म्हणजे काय काम करू राहिला इथं? हा खाऊन पिऊन बसलेला आहे. म्हणजे यांनी मटण खाऊन घेतलं आणि तुम्हाला वळी उडायला लावून दिलं. काय हे बघा सांगायचं? मंडळी, मी काय म्हणतो, असे मित्र तुमच्याकडे बी असतील, फक्त खाऊन घ्यायचं आणि काम करायला दुसऱ्याला लावायचं. तर त्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपले बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. तुमचे बी असे म्हणजे जो काम करतो त्याला खायला भेटत नाही. काय 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 म्हणता? जो काम करतो त्याला खायला भेटत नाही, आणि जो बिनकामाचा आहे हा का? आज का तो तुम्ही खाल्लाय का? अरे दादा खाल्लं मग काम करणं भागच आहे भाऊ. काय करायचं? बाकीचे माणसं काय बोलतात पण. दादा म्हणून त्यांचं काय काय भाऊ. हे बघा मंडळी, आता आपण एवढ्या संपूर्ण पट्टीमध्ये कांद्याचा उळ्या टाकलेला आहे आणि आमचा हा सगळा अशी मजाकचा आणि कॉमेडीचा भाग होता, त्याच्यामुळे तुम्ही काय जास्त मनावर घेऊ नका. आणि आता आपला संध्याकाळ असल्यामुळं सोलर पण बंद झाले. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात का सोलर आहे तो संध्याकाळी 6-1 वाजेला आपोआप बंद होऊन जातो. सकाळी 8 वाजता त्याच्या वेळेवर चालू होईल. त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं काम नाही आपल्याला. उद्या सकाळी 8 वाजता आपणच हजर राहायचं चालू व्हायच्या अगोदर, नाही तर सगळे वाफे फुटून आणि सगळं सत्यानाश होऊन जाईल. आणि हे बघा शेवटचा वाफा राहिलेला आहे, तर आमचे दादा थोडं चाळून देत आहेत आणि सगळी मंडळी बसली आपली. आता मग आम्ही घरी निघायची तयारी करू. तरी मी काय म्हणतो, तुम्हाला आपल्या फॉलोअर्सला काय सांगायचंय? चॅनलला सबस्क्राईब करा,
शेअर करा. एक मिनिट मित्रांनो, आपला पण युट्यूब चॅनल ओपन केलेला आहे संदीप गावित या नावाने. त्याच्यात आदिवासी संस्कृतीचे जे कार्यक्रम असतील किंवा त्या पद्धती असतील ते त्याच्यावर तुम्हाला प्रसारित करण्यात येतील. त्याच्यावर जा, व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.